आखाती देशांमधील युद्धाचा फटका थेट भारताला बसलेला आहे। काही दिवसांपूर्वीच गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाला होता। आता मात्र खाद्यतेल आहे ते सुद्धा महाग झालेलं आहे। सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी कात्री बसणार आहे आणि त्यातल्या त्यात गुढीपाडव्याचा सण अगदी 2 दिवसांवर आला आहे। त्यामुळे पुणेकरांना नेमकं काय वाटतंय हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। दादा, काय सांगाल? सर्वसामान्यांना खरं तर हा फटका बसलेला आहे, तेल महाग झालेला आहे, काही दिवसांपूर्वी गॅसचा देखील तुटवडा होता, काय सांगाल? आता काय आम्हाला काय सांगता येत नाही की कारण ह्याच्यामुळे तुटवड्यामुळे सगळीकडेच नागरिकांना त्रास होत आहे आणि लोकांना रांगेला आणि बाकी दुकानदारांनी व्यवस्था व्यवस्थित करत नाही। सरकार काय बघत नाही खाली लोकांकडे। गॅसचा तुटवडा आहे, तेलाचा आहे, तेल हे झालेले आणि गॅसचा तर 100% झालेला आहे कारण गॅस मिळतच नाही आणि मिळत नसल्यामुळे घरच्यांचेही थोडे हाल झालेत। बारकी मुलं किंवा काय असतात की आपलं तेवढं करून त्यांना ऍडजस्टमेंट करायची असं चालू आहे। तुम्ही बोलताय गॅसचा तुटवडा आहे, मात्र जे सरकार आहे सरकारमध्ये असं म्हटलं जाते की गॅसचा तुटवडा नाहीये। हा, हे खाली येऊन बघा ना तुम्ही की वर सांगतात तुटवडा नाहीये, सभागृहात सांगतात, पण खाली रस्त्याला येऊन बघा ना काय परिस्थिती आहे। गॅसवाला आला की सांगतो नाहीये आमच्याकडं आणि त्याला 2-2 दिवस आधी आपण नंबर लावलेले असतात। पहिल्यांदा आम्ही नंबर लावला सकाळी की दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत यायचा। आता 3 दिवस 4 दिवस झाले, 8 दिवस झाले लोकांना गॅस काय मिळत नाहीये आणि सगळीकडे ही लोक सांगतात की पुढारी लोक की सांगतात की आम्हाला तुमच्याकडे खाली गॅस आहे, गॅस मिळेल तुम्हाला, तुम्ही काय काळजी करू नका म्हणून। हे सगळं आम्हाला साखर दिल्यासारखी चाललेली। गुढीपाडव्याच्या आधी आम्हाला कडू साखर ते वाटत आहे। आता माझा पुढचा प्रश्न असतोय, गुढीपाडवा आता सण अगदी 2 दिवसावर आलेला आहे आणि त्यामध्ये आपण पाहतो वेगवेगळे असे पदार्थ तयार केले जातात घरी, मात्र आता सण सर्वसामान्य माणसांनी कसं साजरा करायचा, कसं आता काय त्याला अडचण आहे थोडी आपण पाळतो सगळं कारण 3.5 मुहूर्तावर हा आपला मुहूर्त असल्यामुळे गुढीपाडव्याचा मग आपण थोडंसं काहीतरी थोडं करून करणार। पण ह्या वर्षी गुढीपाडव्याचा सण हा सगळ्यांना अवघड आणि कठीण गेलेला आहे। काय सरकारने उपाययोजना केल्या पाहिजे? सरकारने आता काय उपाययोजना करायला पाहिजे हे सरकारला समजलं पाहिजे आणि सरकारने खाली लक्ष दिलं पाहिजे। हे आमदार किंवा नगरसेवक आहेत त्यांनी लक्ष दिलं पाहिजे की बाबा खाली काय प्रकार चाललेले आहेत त्याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे। आता आपल्या सोबत किरकोळ व्यापारी आहेत। दादा, काय झालंय तेलांच्या किमतीत? 9 ते 10 रुपयांनी वाढ झाली लिटर माग। युद्धा अगोदर 10 रुपये कमी होते। 3 मार्चला तेलाचे रेट 136-136 होते, आता 145 वर झाले होलसेल भावात। त्यामुळे आता विकायचं कसं तोच प्रश्न पडलाय। काय परिणाम काय झालाय? गिराईक निम्म्याने कमी झाले त्यासाठी। हॉटेल्स बंद झालेत, म्हणजे बरेच गॅस तुटवड्यामुळे हॉटेल्स बंद झालेत आणि तुम्हाला पण आता तुमच्याकडनंच तेल घेत असतील तर काय मग? तेलाच्या किमती थोड्या कमी करा आणि सणासुदीसाठी तेल स्वस्त करावं एवढे अंतर। आता आपण पाहतोय गुढीपाडवा अगदी 2 दिवसावर गुढीपाडवा आलाय, मग आता कसं करणार तुम्ही? आता ते सरकारने त्यांचं धोरण बदलावं आणि तेल जास्त इम्पोर्ट करावं। काय उपाययोजना केल्या पाहिजे सरकारने? तेल जास्त आयात करावं आणि गिरायकांना सण चांगला जावा गुढीपाडव्याचा। सिलेंडर आमचा एकच आहे, आता बुकिंग केलं तर अजून आम्हाला भेटला नाही। ते काय म्हणतात आता 25 दिवस नंतर एक, मग याच्या नंतर आम्ही एक गॅस जर संपला तर दुसरा काय करणार आम्ही एका गॅसवर? सिलेंडर दुसरे तेल पण मागलेलेच आहे, सगळ्याचा बाजार सगळंच वाढलेला आहे। काय सरकारने काय केलंय? युद्ध चाललंय सर, आता काय सगळी महागाई सण करायला लागायला ना। आता एकतर बस गॅसचा पण प्रॉब्लेम आलाय, इकडे घरगुती सिलेंडर होता आपल्याला एक सिलेंडर म्हणलं तर ते बुकिंग करून लवकर भेटत नाही। मग माणूस खाणार का चुलीवर? उपाशी बसायचं, खायचं काय, काम धंदा करा, काय करायचं? गुढीपाडवा 2 दिवसानंतर, आता गुढीपाडवा आहे ना उद्या परवा, मग सगळा गोंधळ आहे। त्याच्यात हे तेलाची भाव वाढ चाललेली आहे, कुठे कुठे पैसा घालायचा माणसांनी? एवढे पैसा तर पाहिजे ना आपल्याला, मग सरकारने केलं पाहिजे ना। महागाई आहे तर जरा सस्ताई, जरा गोरगरीब लक्ष द्यावं, काय करावं, त्याच आहे आपल्याला हे। दादा, तुमच्यावरती काय परिणाम होतोय? तेल महाग झालंय, गॅसचा तुटवडा, काय परिणाम? तेलाच्या किमतीमुळे आज आम्ही सर्वसामान्य लोक आहेत, आम्ही मोलमजुरी करून हे करतो। आज 2200चा तेल डब्बा आज 2800 रुपये झाला। आज गॅस मिळत नाहीये। आज काल देवेंद्र फडणवीस म्हणले की तुटवडा बिलकुल नाहीये, पण आज तुम्ही श्रीगोंद रोडवरती बघा, बाकीच्या गॅस एजन्सी समोर बघा, 1 किलोमीटरची लाईन लागले। ते का लागलेली आहे? गॅस तुटवडा आहे म्हणूनच लागलेले ना। आज लोकांनी म्हणजे कामाला दांडी मारून येत आहेत आणि दुपारपर्यंत गॅसची वाट बघत बसतात, तरी मिळत नाहीये। आज गॅस एजन्सीवाला तो आता माझ्याकडचा जोडीदार आहे, 1000 रुपयाची टाकी त्याला 8,000 मिळाली।
म्हणजे त्यांनी करायचं काय? आज त्याला 10-15 हजार पगार असेल माहित नाही, पण त्यांनी करायचं काय? आज हॉटेलवाले हॉटेलच बंद आहेत, त्यांचं काय करणार आहे? त्याच घरी बसून आहेत, त्यांचं पूर्ण घर परपंच बंद झाला ना. त्यामुळे मला सरकारला एक सांगणं आहे की जसं तुम्ही 2 टाक्या फ्री मध्ये त्याच्यात 5-6 टाक्या फ्री द्या ना. आज लॉकडाऊन सारखी परिस्थिती आहे. लॉकडाऊन मध्ये तरी काहीतरी आर्थिक मदत होत होती, पण आज काहीच नाही ना. आज काहीच नाहीये. आज हॉटेलवाले म्हणा, बाकी आता त्या हॉटेलवरती किती लोक चालू, हॉटेलवाले कामगार लोक आहेत, डिलिव्हरी बॉय आहेत, त्यांचं पूर्ण बंद झालं ना. त्यामुळं सरकारने ती दक्षता घ्यावी. नुसतं वरवरनं बोलून आपलं मीडिया समोर यायचं आणि म्हणायचं गॅस तुटवडा बिलकुल नाहीये, गॅस तुटवडा बिलकुल नाहीये. पण हे तर खाली सर्वसामान्याकडे या लाईन मध्ये थांबा म्हणावं, त्यांना कळतं की गॅस तुटवडा आहे का नाहीये. तेलाचे भाव किती गगनाला भिडलेत. आज 2200 तेल 2800 रुपये झालेलं आहे. पण तर करायचं काय? याचा फटका फक्त सर्वसामान्याला मिळतोय. बाकी मोठ्या लोक त्यांना कडून नसणार. त्यांना माहितीये का आज घरामध्ये टाकी आली का नाही आली? त्यांना माहितीये का? मला सांगा बरं. फडणवीसला माहितीये का? आमदाराला माहितीये का? खासदाराला माहितीये? आपल्या घरात टाकी आहे का नाही त्यांना माहितीये का? त्यांना ऑटोमॅटिक येते ना. त्यामुळे सर्वसामान्याला तर थांबावं लागतं, लाईन मध्ये थांबावं लागतं, उन्हात थांबावं लागतं तिथं, तरी पण मिळत नाहीये. दुपारपर्यंत वेळ घालून तरी पण मिळत नाहीये. त्यामुळे ते सर्वसामान्य लोकांनाच माहिती आहे की काय परिस्थिती आहे, त्यामुळे त्यांना माहित नाहीये असं. तर हे होते काही पुणेकर. आपण ते जसं पाहतोय, जसं गॅसचा तुटवडा निर्माण झाला, आता खाद्यतेल देखील महाग झाले आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. खरं तर त्यांच्या मते असं म्हणतात येत की जे मोठी लोक आहेत त्यांना या कोणत्याही गोष्टीचा काहीच फरक पडणार नाही, मात्र जो सर्वसामान्य ज्याचं पोट तो स्वतः भरतो त्याला मात्र ह्या गोष्टींमुळे नक्कीच त्रास होत आहे. पुण्याहून मी पूजा मालुसरे, न्यूज अनकट.